श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 10वा. जगज्योती. समास 3. देह आशंका शोधन. श्रीराम. उपाधी वीण जे आकाश तेची ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला श्रीराम. वक्ता सांगू लागला की शून्यत्वाच्या उपाधीशिवाय जे आकाश की ज्याच्या ठिकाणी कुठलाही भास नाही असे ब्रह्म होय, त्या निराभास ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरणरूप मूळ मायेचा जन्म झाला. ते मूळ मायेचे लक्षण वायू स्वरूपाची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी श्रीराम. त्या मूळ मायेचे लक्षण म्हणजे चंचलत्व. ती वायू स्वरूप असून तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण हे अत्यंत सूक्ष्म रूपात असतात. आकाशापासून वायू झाला, तो वायू देव बोलिला, वायूपासून अग्नी झाला, तो अग्निदेव श्रीराम. आकाशापासून वायू झाला त्याला वायुदेव असं म्हणतात. पुढे वायूपासून अग्नी निर्माण झाला त्याला अग्निदेव असं म्हणतात. अग्नीपासून झाले आप, ते नारायणाचे स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप, ते बीजाकारे श्रीराम. अग्नीपासून जलतत्व निर्माण झाले तेच नारायणाचे स्वरूप आहे. आपापासून बीजाच्या आकाराने पृथ्वी निर्माण झाली. ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण, पाषाण देवी श्रीराम. त्या पृथ्वीच्या पोटात अनेक पाषाण असतात. त्यापैकी काहींमध्ये पुष्कळ देवांची लक्षणे आढळून येतात व या पाषाण देवांची अनेकांना प्रचितीही येते. नाना वृक्ष मृत्तिका, प्रचित रोकडी विश्वलोका, समस्त देवांचा थारा एका, वायू मध्ये श्रीराम. नाना वृक्ष, मातीच्या मूर्ती यामध्येही जगातील लोकांना देवत्वाचा रोकडा अनुभव येतो. समस्त देवांचा आश्रय वायू हाच असतो. वृक्ष, पाषाण, मृत्तिकादी सर्वात वायू हा असतोच. एक यक्षिणी कात्यायनी, चामुंडा जखिणी मानविणी, नाना शक्ती नाना स्थानी, देश परत्वे श्रीराम. देश परत्वे देव, यक्षिणी, कात्यायनी, चामुंडा, जाखिणी, मानविणी वगैरे नाना रूपात निरनिराळ्या ठिकाणी शक्ती रूपात देवता वास करतात. पुरुष नामे कित्येक, देव असती अनेक, भूते देवते नपुषक, नामे बोली जेती श्रीराम. पुरुषवाचक असे कित्येक देव आहेत, तर भूते दैवते ही नपुसकलिंगी नावे असणारी ही अनेक दैवते आहेत. देवदेवता देवते भूते, पृथ्वीमध्ये असंख्याते, परंतु या समस्ताते वायू स्वरूप बोली जे श्रीराम. या पृथ्वीवर असंख्य देव देवता दैवते भूते आदी आहेत, पण ही सर्व वायू स्वरूपच आहेत. वायू स्वरूप सदा असणे, प्रसंगी नाना देह धरणे, गुप्त प्रकट होणे जाणे, समस्तांशी श्रीराम. नेहमी ती वायू स्वरूपातच असतात. काही प्रसंगाने ती नाना देह धारण करतात. कधी ती गुप्त असतात तर कधी प्रकट होतात. हा प्रकार सर्वच देवतांबाबत चालतो. वायू स्वरूपे विचरती, वायू मध्ये जगज्योती, जाणीव कळा वासना वृत्ती, नाना भेदे श्रीराम. ती सर्व वायू रूपाने संचार करीत असतात. वायूमध्ये असलेल्या चैतन्याची जगज्योतीचीच जाणीव, वासना, वृत्ती इत्यादी वेगवेगळी नावे आहेत. आकाशापासून वायू झाला, तो दो प्रकारे विभागला, सावधपणे विचार केला, पाहिजे श्रोती श्रीराम. आकाशापासून वायू झाला, तो 2 प्रकारात विभागला गेला. त्या संबंधी श्रोत्यांनी सावधपणे विचार करणे आवश्यक आहे. एक वारा सकळ जाणती, एक वायू मधील जगज्योती, जगज्योतीच्या अनंत मूर्ती, देवदेवतांच्या श्रीराम. एक ज्यास आपण वारा असे म्हणतो त्यास तर सर्वच जाणतात. दुसऱ्यास प्राणशक्ती किंवा वायूमधील जगज्योती असे म्हणतात. अनेक देवदेवतांच्या अनंत मूर्तींच्या मध्ये ही जगज्योती
म्हणजे प्राणशक्तीच व्यापून असते. वायो बहुत विकारला, परंतु दो प्रकारे विभागला, आता विचार ऐकिला, पाहिजे तेजाचा श्रीराम. याप्रमाणे वायू अनेक प्रकारे विकार पावला, परंतु तो मुख्यतः 2 प्रकारात विभागलेला आहे. आता तेजाचा विचार ऐकून घेतला पाहिजे. वायोपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले, द्विविध रूप ऐकिले, पाहिजे तेजाचे श्रीराम. वायूपासून तेज झाले, तेही उष्ण आणि शीतल अशा 2 प्रकाराने प्रकाशते. त्या तेजाच्या द्विविध रूपाचे वर्णन ऐकले पाहिजे. उष्णापासून झाला भानू, प्रकाश रूप दैदिप्यमानू, सर्व भक्षक हुताशनू, आणि विद्युल्लता श्रीराम. उष्ण तेजापासून अत्यंत दैदिप्यमान प्रकाशरूप सूर्य आणि सर्व भक्षक अग्नी आणि वीज निर्माण झाली. शीतळापासून आप अमृत, चंद्र तारा आणि शीत, आता परिसा सावचित्त, होऊ निश्रोते श्रीराम. शीतल भागापासून जल, अमृत, चंद्र, तारा आणि थंडपणा निर्माण झाला. श्रोत्यांनी आता सावध चित्त होऊन सर्व ऐकावे. तेज बहुत विकारिले, परंतु द्विविधाच बोलले, आपही द्विविधाच निरोपिले, आपण अमृत श्रीराम. तेजाचाही खूप विस्तार झाला, पण तेही 2 प्रकारातच विभागले आहे. त्याप्रमाणेच आप हेही 2च प्रकारात विभागले गेले आहे. एक आप आणि दुसरे अमृत होय. ऐके पृथ्वीचा विचार, पाषाण मृत्तिका निरंतर, आणिक दुसरा प्रकार, सुवर्ण परिसनाना रत्ने श्रीराम. आता पृथ्वीचा विचार ऐका. एक प्रकार म्हणजे पाषाण मृत्तिका, यात तर फरक नाही, आणि दुसरा प्रकार म्हणजे सुवर्ण परीस व नाना रत्ने हा होय. बहुरत्ना वसुंधरा, कोण खोटा कोण खरा, अवघे कळे विचारा, रूढ होती श्रीराम. बहुरत्ना वसुंधरा असं म्हणतात, पण कोण खरा कोण खोटा हे विचारारूढ झाल्यावरच कळून येते. मनुष्य कोठून झाली, हे मुख्य आशंका राहिली, पुढे वृत्ती सावध केली, पाहिजे श्रोती श्रीराम. मनुष्य कुठून आली ही मूळ शंका अजून तशीच राहिली आहे, म्हणून त्याचे उत्तर ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध केली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास 3 समाप्त.